हाय फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आपण जाणार आहोत टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी बघायला. टी गार्डनचा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघितला असाल. बघितला नसाल तर नम्रता शेंडे जाधव या चॅनलवरती जाऊन टी गार्डनचा व्हिडिओ नक्की बघा. टी गार्डनमध्ये ते लीव्स कसे कलेक्ट करतात हे तर आपण बघितलंच, पण त्यानंतरची प्रोसिजर आपण टी फॅक्टरीमध्ये जाऊन बघणारच आहोत. त्याचबरोबर आपण चॉकलेट पण कसे बनवले जातात हे पण आपण बघणार आहोत. आपण एंट्री केली आणि त्यांनी आपल्याला एक हाताला लावायला एक बँड दिलं होतं. ते बँड लावून घ्यायचं बिकॉज ऑफ आपण फीज पे केली आहे ह्याची आयडेंटिटी म्हणून त्यांनी ते बँड दिलं होतं आणि ते बँड सगळ्यांनाच देत होते, त्यामुळे ते कंपल्सरी होते की सगळ्यांनी ते. त्यानंतर आपण पहिल्यांदा चॉकलेट फॅक्टरी बघणार आहोत. तर आपण चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत. तर त्यांनी आहे ना पहिल्यांदा टीव्हीवरती आपल्याला आहे ना एक डेमो व्हिडिओ दाखवला की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी चॉकलेटमध्ये आपण काय काय गोष्टी यूज करतो, म्हणजे जसं की इन्ग्रेडियंट कोको पावडर, मिल्क पावडर, चॉकलेट आणि आणखीन काही असेल ते. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याची क्वांटिटी सुद्धा आपल्याला सांगितली की क्वांटिटी कशी वापरायची आहे हे त्या डेमो व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी इकडे सॅम्पल चॉकलेट्स पण बनवून ठेवले होते की जेणेकरून ते जे कोणी फॅक्टरीला व्हिजिट करतात त्या लोकांना ते चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे जे काही सगळे इन्स्ट्रुमेंट्स मशीन्स होत्या त्या सगळे इकडे समोर आहेत बघा. आता हे माहित नाही की कोणतं इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात हे मलाही नाही माहिती, पण इकडे आहे सगळं. त्याचबरोबर चॉकलेटचे जे मोल्ड्स असतात ना, हे मोल्ड्स पण त्यांनी इकडे ठेवले होते आणि हे फायनल चॉकलेट्स त्यांनी दाखवलेले आहेत. आणि हे जे चॉकलेट्स आपण बघतो आहेत ते बेंचमार्कचे चॉकलेट्स आहेत. चॉकलेट फॅक्टरीतून बाहेर आल्यानंतर ना आम्हाला हा इव्हिनिंग व्ह्यू दिसला. हा व्ह्यू खूप सुंदर वाटत होता आणि खूप मजा पण आली. इकडून पूर्ण उटी दिसत होता आम्हाला. त्यानंतर आपण जाणार टी फॅक्टरीमध्ये. बघा की जे चहाच्या मळ्यांमधून किंवा टी गार्डन मधून काढून आणलेली जी पानं आहेत, जी की चहाची पानं म्हणतो, ती पहिल्यांदा अशी वाळवत घालतात आणि त्याच्या खाली नेट आहे बघा. ते नेट आहे ना, त्या नेट यासाठी वापरतात की जी ड्राय झालेली किंवा सुकलेली पानं आहेत ना ती त्या जाळीमधून खाली आतमध्ये जातात आणि त्यानंतर ना जी ओली पानं आहेत ती वरतीच राहतात. त्यानंतर आपण इन्स्ट्रुमेंट बघायला आलेलो आहोत, पण इकडे गाईड होता तर याचं काय म्हणणं आपण ऐकून घेऊया पहिला. Last 5 convertibles making the 5 times the granules. Okay. The big rotating machine at 2 hours fermentation. Downside the filter, dry, additional flavor adding and packing. The masala. Try the tea sample. Okay. त्याने आपल्याला पूर्ण चहाची प्रोसेस समजावली, पण कोणाला काही समजलं नसेल, जसं की मलाही समजलं नव्हतं. तर परत एकदा मी तुम्हाला सांगते, पण जाता जाता तो एक सांगून गेला की टीचं सॅम्पल आपल्याला इकडे भेटेल, ते नक्की तुम्ही घ्या करून. त्यानंतर या फॅक्टरीमध्ये ग्रीन टी, व्हाईट टी, ब्लॅक टी, मसाला टी, जिंजर टी, चॉकलेट टी आणि कार्डामम म्हणजेच इलायचीवाला चहा, इतक्या प्रकारचे चहा बनवले जात होते. त्यानंतर म्हणजे सगळ्या चहांमध्ये वापरली जाणारी कॉमन प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा ते जे लीव्स आहेत, म्हणजे जी की पानं, ग्रीन पानं, ती आणतात, पहिल्यांदा वाळवतात, खूप चांगल्या प्रकारे वाळवतात. त्यानंतर ते फर्मेंटेशन प्रोसेसला टाकतात. फर्मेंटेशन म्हणजेच की ते पूर्ण सडवण्यासाठीच, थोडक्यात सडवण्यासाठी टाकतात ते, की जे की टँक बघितलं तुम्ही त्या टँकमध्ये टाकतात. तर ते 24 to 48 आवर्ससाठी टाकतात. त्यानंतर एअर ड्रायरनी ड्राय करून ती या बेड ड्रायरवरती टाकतात. त्यानंतर या बेड ड्रायरमध्ये ते पूर्ण ग्राइंड होऊन जातं. ग्राइंड झाल्यानंतर इकडच्या दुसऱ्या साईडला हे एका कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर यामध्ये फ्लेवरचे ॲडिशन करतात आणि तर हे बघा, आम्ही आलो कॉम्प्लिमेंटरी टी टेस्टिंगसाठी. 20 रुपयात आम्हाला 7 प्रकारचे चहा टेस्ट करायला भेटणार होते. त्यानंतर इकडे जे पॅकिंग केलेले चहा होते वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचं हे स्टोअर होतं. खूप प्रकारचे चहा होते, तुम्ही बघू शकता. सॅम्पल पण घेऊ शकता. सॅम्पल तर तुम्ही वरतीच घेतलं होतं, त्यामुळे इथे फक्त तुम्ही चहा चॉईस करायचा आणि पॅक करायचं आणि घरी घेऊन जायचं. इथे खूप मोठं स्टोअर होतं. त्यानंतर आपण आलो आहोत चॉकलेटच्या स्टोअरमध्ये, जे की फॅक्टरीमध्ये बनवलेले चॉकलेट्स इकडे ते विकायला ठेवले होते.
इथे पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स अवेलेबल होते. तुम्ही पाहिजे ते चॉकलेट्स इथून घेऊ शकता आणि घरी घेऊन जाऊ शकता आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी. हे चॉकलेट्स अगदी होममेड असल्यासारखे दिसत होते, त्याचे शेप्स वगैरे पण. आणि हे एकदम प्रॉपर क्लिनिंग वापरून ह्यांनी एवढं स्वच्छ पद्धतीने केलेले आहेत. हे खूप छान चॉकलेट्स होते. ह्याच्यामध्ये मिल्क पावडरवाले पण चॉकलेट्स होते, ड्रायफ्रूट्सवाले पण होते, डार्क चॉकलेट होते आणि आपलं नॉर्मल चॉकलेट जे असतं ते वाले चॉकलेट्स पण इकडे अवेलेबल होते. तर तुम्ही कोणतेही तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता. इथून पुढे नेक्स्टवालं सेक्शन आहे ते म्हणजे की ऑइलवालं सेक्शन. याच्यामध्ये पण भरपूर प्रकारचे ऑइल आहेत. मी तुम्हाला सांगते ऑइलची नावं. तर त्यामध्ये ग्लुटाथिओरॉन ऑइल म्हणजे की ते निलगिरीपासून बनवलेलं असतं, रोज ऑइल, सॅन्डलवूड ऑइल आणि युकॅलिप्टस ऑइल, हे ऑइल इकडे अवेलेबल होते. ते ऑइल्स बघून आम्ही एक्झिट केलं ह्या टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरीमधून. इकडे जाता जाता पण त्यांनी शेवटला टीची नावं दिली होती की माणसाने जाताना पण टीची फॅक्टरी विसरू नये म्हणून. तर चला बाय बाय फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.